नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिराज प्रियाला म्हणतो, तुझ्यासारख्या हुशार फॅशन डिझायनिंग झालेल्या मुलीची गरज होती आमच्या कंपनीला. जॉईन होशील आमच्या कंपनीला? प्रिया लगेच त्याचा हात हातात धरते. अरे अगदी आनंदाने जॉईन होईल. अधिराजला तर एका मिनिटासाठी कळतच नाही काय करावं. तो अर्जुनकडे बघतो. अर्जुन त्याला इशारा करून सांगतो, थोडं शांत हो आणि थोडा वेळ चालू दे असंच. अधिराज हात काढून घेतो. तू पैशाची काळजी करू नको. वर्क फ्रॉम होम केलं तरी पण चालेल, पण तू माझ्या कंपनीत हवीस. त्याचा हात पकडते. तुझ्यासारखी दिलदार माणसं या जगात आहे ना, म्हणून आमच्या गरिबांचं काहीतरी होऊ शकतं. खरंच थँक्यू. अधिराज म्हणतो, इतकं काय त्यात. तिने हात धरलेला अर्जुन सायलीला देखील बघितलं जात नाही. कुठल्या थराला जाऊ शकते ही मुलगी. त्यानंतर प्रिया अधिराजला विचारते, अरे तू कोल्ड्रिंक पिली पण नाही अजून. त्याच वेळेला अधिराजच्या कपड्यांवर कोल्ड्रिंक सांडते. टिश्यू पेपर घेऊन त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. अधिराजला देखील आवडत नाही. तो अर्जुनकडे बघून म्हणतो, हे काय चाललंय. अर्जुन सायलीला म्हणतो, हिला लाज वाटत नाही. माझ्या भावाशी लग्न केल्यानंतर सुद्धा ही त्याच्यासाठी दुसऱ्या माणसाच्या इतकं जवळ जाऊ शकते. तर सायली म्हणते, मी केव्हापासून हेच म्हणत होती. तुम्ही मला बोललात की बघत राहा फक्त. बघितलं ना प्रिया, कोणत्या थराला जाऊ शकते. हे सहन करायचं हिच्या गोष्टी. त्यानंतर प्रिया तिथून निघून जाते. चैतन्य अस्मिताला विचारतो, सचिनकडे एवढी कॅश होती. तेव्हा अस्मिता सांगते, अरे हो, मला पण ते बघितल्यानंतर धक्का बसला. त्याने जे मला उत्तर दिलं ना, ते काही मला पटलं नाही. त्याच्या आईबाबांकडनं पैसे आणले त्याने, कारण त्यांच्याकडे सुद्धा एवढे पैसे नसणार. कन्फर्म करण्यासाठी मी माझ्या सासूबाईंना फोन केला, तर त्या बोलल्या की सचिन इथं आलेलाच नाही आहे. आणि मला खात्री आहे की अजून पण साक्षी आणि सचिन एकमेकाशी भेटत असतील. बाळावर पण काय त्याचा जीव नाही आहे, फक्त दाखवण्यासाठी तो करतो. त्यासाठी फक्त साक्षी आणि पैसे एवढंच महत्त्वाचं असणार. चैतन्य सांगतो, नशीब अस्मिताई, तुला हे कळालं आणि तुझे डोळे उघडले. तू हे सगळं आईबाबांना आत्ता सांगून टाक, नक्की तुझी साथ देतील. अस्मिता म्हणते, अरे आत्तापर्यंत मी त्यांच्याशी सचिनची बाजू घेऊनच बोलली आहे. आता असं अचानक बोलणं म्हणजे माझ्याकडे काही पुरावा नाही ना. चैतन्य, तुझ्याशी हे सगळं बोलून मला बरं वाटलं. तर चैतन्य म्हणतो, बरं झालं माझ्याशी बोलली, थोडं हलकं वाटलं असेल तुला. प्रिया गेल्यानंतर अधिराज अर्जुन सायलीजवळ येऊन बसलेला असतो आणि तो त्यांना म्हणतो, मला वाटलंच नव्हतं प्रिया इतक्या खालच्या थराला जाऊ शकते. अतिशय खोटारडी मुलगी ही. पैशासाठी कुठल्याही थराला खोटं बोलू शकते. तर सायली सांगते, हाच तिचा खोटेपणा सगळ्यांसमोर आणायचा आहे. त्यानंतर अर्जुन जेव्हापासून प्रिया आली तेव्हापासूनचा सगळा किस्सा सांगतो. त्याबरोबर लग्न करण्यासाठी तिने काय काय केलं असेल त्याचा विचार जरी केला ना, माझं डोकं दुखायला लागतं. आणि तुझ्या गळ्यात ती कशी पडत होती त्यावरून लक्षात येऊ शकतं तुझी काय अवस्था झाली असेल. अधिराज सांगतो, मी उद्या पुन्हा तिला भेटायला बोलवलं आहे. अजून काही पुरावे आपल्या हाती लागतील. आजचा व्हिडिओ तर आहेच. तर प्रिया दुसरीकडे पर्स शोधत असते तिची, त्यामध्ये मंगळसूत्र असतं. गाडीमध्ये काही भेटत नाही. त्यानंतर परत ती त्या पिशव्या घेते. कॅफेमध्ये पोचल्यानंतर वेटरचा धक्का लागतो तिला. त्याच्यावर इतका आरडाओरडा करते तिच्या आवाजाने. हे तिघंही सावध होतात. अर्जुन पटकन कॅप घालतो आणि सायली ओढणी डोक्यावर घेते. अधिराजला पटकन प्रियाजवळ पाठवतात. अगं काय झालं प्रिया, तू परत का आली. आधी तर त्या वेटरवरती ओरडत असते. अधिराज आल्यानंतर, अरे जाऊ दे, असू दे, होतात चुका माणसांकडून. अरे मी तेच त्याला सॉरी बोलत होती. अधिराज, तू टिश्यू पेपर आणून देतो, माझी पर्स बघते मी तोपर्यंत. अधिराज पेपर घ्यायला जातो आणि पर्स खाली पडलेली दिसते तिला. त्यामध्ये मंगळसूत्र आणि आय कार्ड असतं तिच्या नावाचं. अधिराज आल्यानंतर, अगं प्रिया, तुला चक्कर येते का. चल मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. आपल्याच मालकीचं आहे, जाऊन येऊ पटकन. तर प्रिया विचारते, तुझं स्वतःचं हॉस्पिटल पण आहे. अधिराज म्हणतो, ते महत्त्वाचं नाही आहे, तू चल आधी हॉस्पिटलला. प्रिया सांगते, अरे मला काही झालेलं नाही आहे, पर्स राहिली होती म्हणून मी आली इकडे. शेवटचे 150 रुपये आता पर्समध्ये. कॅबसाठी पैसेसुद्धा नाही माझ्याकडे, पण मी करेल ॲडजस्ट. अधिराज म्हणतो, थांब मी सोडून देतो तुला. नाही म्हणते, तर तो कॅब बुक करून देतो तिच्यासाठी. ती कॅबमध्ये बसलेलीच असते. त्यावेळेला शांताबाईच्या मागावर असणाऱ्या माणसाचा फोन येतो. शांताबाई तिच्या घराकडे तर नाही फिरकली, पण आत्ता मी तिला हायवेजवळच्या सरकारी दवाखान्याच्या बाहेर पडताना बघितलं. तर प्रिया सांगते, तिचा पाठलाग कर, हे तुला सांगावं लागेल. तो तिच्या मागावर असतो. तेवढ्यात मध्ये रिक्षा येते आणि शांताबाई तिथून कुठे गायब होता, कोणाला दिसतच नाही. असं प्रियाला सांगतो. तेव्हा प्रिया खूप चिडते त्याच्यावर. जाऊ दे, एवढं तर कळालं की शांताबाई पनवेलमध्येच आहे. तर चैतन्य अस्मिताला सांगत असतो, तुला पूर्वीसारखं झालेलं बघायचं ग मला.
त्या तिघांवर कशी ऑर्डर सोडायची? मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. तशी अस्मिताई पुन्हा हो ना तू. अस्मिता सांगते, हो आई, मला पण पूर्वीचं अस्मिता व्हायचं आहे रे. चैतन्य सांगतो, त्यासाठी तुला भरपूर माझ्याशी गप्पा माराव्या लागतील. आणि जेव्हा आमच्या तिघांमध्ये डिसाईड होईल ना बाळाचा फेवरेट मामा कोण, तर बाळाने सुद्धा सांगितलं पाहिजे, चैतन्य मामाच माझा फेवरेट आहे. अस्मिता म्हणते, हो, मी त्यासाठी तुझी मदत करेल हं. चैतन्य सांगतो, अस्मिताई, बरं झालं तुला मुलगी नाही झाली, नाहीतर तुझ्या मुलीने मला मामा बनवलं असतं. अस्मिता खूप जोरजोरात हसायला लागते. त्यावेळेला तिथे कल्पना काकू येतात. अर्जुन, सायली आले नाही अजून? चैतन्य, फोन कर बरं त्यांना. मी किती वेळा फोन केला पण तरी उचलत नाही आहे. त्याच वेळेला तिथे प्रिया येते. काय झालं आई, तुमचे तोंड असे काय आज? उलट आजचा दिवस छान आहे, सगळं काही व्यवस्थित होतंय ना? कल्पना काकू परत चैतन्याला फोन करायला लावतात. तेवढ्यात तिथे अर्जुन, सायली देखील येतात. आई, आम्ही इकडे आहोत. अर्जुन, सायली, तुम्हाला सांगितलं होतं ना मला मेसेज करून कळवा, नाही तर फोन तरी करा. माझा फोन का नाही उचलला तुम्ही? सायली सांगते, आई, तुम्हाला सांगून गेलो होतो ना माझी अपॉइंटमेंट होती डॉक्टरांकडे, म्हणून आम्ही गेलो होतो. तर कल्पना काकू पण म्हणता, हो आठवलं मला, पण तुम्ही फोन उचलत नव्हता ना, म्हणून थोडं टेन्शन आलं मला. तर प्रिया लगेच साळसूतपणाचा आव आणते आणि कल्पना काकूंजवळ जाते. हो आई, तुझं बरोबर आहे. बाहेर जाताना सगळ्यांनी सांगून गेलं पाहिजे ना तुला, तेव्हाच तर सगळे धाकात राहतील, वेळेच्या आत घरी येतील ना. कल्पना काकू तिच्यावरच चिडतात. हो, तुला एवढी काळजी माझी? तुला किती कॉल केले ग मी? एक तरी कॉल उचलला का तू माझा? तुला नाही सांगतायत कुठे काय आहे, काय झालं आहे नेमकं, इतका उशीर का होतोय? हे ऐकल्यानंतर प्रियाचा चेहराच उतरतो. पण ती स्वतःचं कौतुक ऐकायला गेलेली असते ना त्यांच्याकडे, आणि तिला ओरडा बसतो. अर्जुन, चैतन्याला खूप हसू येतं. तर प्रिया सांगते, अगं आई, माझ्या गाडीचं टायर पंक्चर झालं होतं आणि कॅब पण नव्हती भेटत, म्हणून उशीर झाला. तर सांगते, अगं तिथे नाक्यावर किती कॅब उभे असतात एका वेळेला, एखादा मेकॅनिक पण नाही भेटला तुला? प्रिया म्हणते, जाऊ दे, तुम्हाला काही सांगण्यात अर्थच नाही, मी फ्रेश होऊन येते. तिथून निघून जाते. तर सचिनने वकिलाच्या मुलीला किडनॅप केलेलं असतं आणि त्याला व्हिडिओ कॉल करून सांगत असतो, तू जर महिपत शिकरेची केस घेतली नाही ना, तर तुझी मुलगी घरी सुखरूप पोचणार नाही. साक्षी व्हिडिओ काढत असते. सचिनचं हे रूप बघून ती तर खूपच शॉक असते. हा तर अण्णांपेक्षा पण वरचढ निघाला. तो वकील खूप घाबरलेला असतो. शेवटी वकील पत्रावर सही करून देतो त्या मुलीसाठी. हा व्हिडिओ नंतर हवालदारच्या फोनवर साक्षी पाठवते. महिपत शिकरेंना दाखवतो हवालदार. ते दोघं तर खूप खुश असतात, नागराज काका आणि महिपत शिकरे. त्यानंतर साक्षीला फोन केल्यानंतर स्पीकरवर फोन ठेव आणि तिथे सचिन आहे का म्हणून विचारतात. सचिन विचारतो, अण्णा, व्हिडिओ बघितला का तुम्ही? तर महिपत शिकरे म्हणतात, तू फक्त दिसायला चिकना नाही आहे, तर तुझं डोकं पण आगीसारखं काम करतं बरं. आणि तू जो प्लॅन केला ना वकिलाची मुलगी किडनॅप करण्याचा, एक नंबर प्लॅन आहे तुझा. साक्षीला पण हे जमलं नसतं. तर साक्षी म्हणते, हो अण्णा, मला सुचलं जरी असतं ना, पण हे जमलं नसतं. मी सचिनचं वेगळंच रूप बघितलंच. तर प्रियाला अश्विनचा फोन आलेला असतो. अगं, मला थोडा उशीर होईल, इकडे ट्रॅफिकमध्ये मी अडकलो आहे आणि खूप हॉर्नचा आवाज येत असतो. तेव्हा प्रिया म्हणते, तू कुठे आहे? किती आवाज येतो आहे गाड्यांचा? हो, हॉस्पिटलच्या बाहेर जी इनलिगल दुकान आहे ना, ते पाडण्याचं काम करत आहे, म्हणून ही ट्रॅफिक लागली. मला पण काही ऐकायला येत नाही, फोन ठेवतो. फोन ठेवल्यानंतर प्रियाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. शांताबाईला बाहेर कसं काढायचं याची आयडिया मला मिळाली. फोन करून सांगते, खोटी नोटीस तयार करायची आणि शांताबाईच्या घराला लावायची. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की शांताबाईच्या घराला नोटीस लागलेली असते आणि तिथलीच एक बाई अर्जुन सायलीला फोन करून तसं कळवते. सायली अर्जुनला विचारते, खरंच शांता मावशीचं घर पाडले जाईल का? तर प्रियाला फोटो पाठवलेला असतो नोटीस लावल्याचा. तो बघून ती खूप खुश असते. तिथे अश्विन येतो आणि तिला विचारतो, अगं, फोनमध्ये एवढं काय बघते, इतकी खुश आहे तू? तिचा तर चेहराच उतरतो. हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मागच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.